व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी निघाले पुण्याला आणि मी खूप खुश आहे. माझ्या मैत्रिणीला भेटायला चालली आहे मी आणि कार्यक्रम आहे तिचा. काय कार्यक्रम आहे ते हे सांगते. माझा चेहरा थकलेला दिसतो, तो आनंद तुम्हाला दिसत नसेल, कारण ज्या दिवशी जायचं होतं आदल्या दिवशी माझं जाईपर्यंत फिक्स नव्हतं, कारण ऑर्डरही होती आणि छोटीची 12वी होती. पण सगळ्यांचा आग्रह, तिचा आग्रह, सर बोलली की तू जाऊन ये, त्यानिमित्ताने तुमची भेट होईल. असंही मुली आपण कुठं भेटत नाही. तर ही आहे वास्तुपूजा विद्याच्या घरची. घर म्हणजे बिल्डिंगच आहे आणि पुण्याला तिने जागा घेतलेला आहे. ती राहते गावाकडेच. आम्ही 8वीपासूनच्या वर्गमैत्रिणी. तिच्या वडिलांची बदली जळकोटला झाली, जिल्हा परिषद टीचर आहेत तिचे बाबा, आणि मी मामाकडे शिकायला. तर जवळजवळ घरं होते आणि तिच्याही शिलाईचं काम करायचे. मी बऱ्यापैकी शिलाईचं काम मी त्यांच्याकडूनच शिकलेली आहे. म्हणजे मी बऱ्याचदा बोलते ना, मी क्लास केलेला नाही आहे, पण त्या शिवताना पाहून पाहून ते जमायचं थोडंफार. तर त्यांचं मला वाटतं मी ओळख करून दिली होती. मला व्हिडिओ सविस्तर करायचा होता, पण गेल्यानंतर सगळे भेटणं, बोलणं, हे ते, त्याच्यामध्ये मला काय ते कॅमेरा काढायला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटलं. आता वाटायला लागलं यार पूर्ण घ्यायला हवं होतं, ह्या आठवणी राहिल्या असत्या. पण ठीक आहे, थोडंफार जे काही शूटिंग घेतलं ते मी ह्याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला दाखवते. तर खाली ग्राउंडवरती पार्किंग आणि 1 RK आहे. फर्स्ट फ्लोअरला 2 BHK, थर्ड फ्लोअरला 1 BHK 1 BHK आणि थर्ड सेकंडला तसं बांधलेलं आहे. खूप छान बांधकाम केलेलं आहे. आणि तिचे मिस्टर मिलिटरीत होते. लग्न झाल्यानंतर मार्ग वेगळे होतात मुलींचे, खरंच सांगते. आत्ता तरी ठीक आहे, आपण जातो येतो, पण गावाकडे लग्न झालं की आपण आपलं माहेर सोडून सासरी येतो. सासरी आल्यानंतर इकडचे नाते, परत गाव लांब, आपलं जाणं नसतं. नंतर मुलं, ह्याच्यामध्ये सगळं आपण इकडंच बिझी असतो. कधीतरी सहजासहजी मैत्रिणी भेटल्या तर भेटल्या, नाहीतर नाहीच भेटत. भेट होतच नाही. मला विद्या माझी मोठी मुलगी झाली होती तेव्हा ती मला भेटायला आली होती. त्यानंतर मध्ये मी दिवाळीत गेल्यानंतर, मग त्यावेळेसच ती बोलली की असं असं घर घेतलं आहे पुण्याला, त्यानिमित्ताने तू येशील, निवांत आहे. पण निवांत काय जायला जमलं नाही. ज्या दिवशी पूजा होती त्या दिवशी मी गेले, म्हणजे 12-12:30पर्यंत पुण्याला पोचले. पण खूप छान वाटतं की आपल्या वर्गमैत्रिणीला, जी एकदम जवळची, अभ्यास करताना आपण एवढं ते वेळ घालवतो, सगळं सोबत असताना नंतर आपण आपल्यामध्ये इतकं गुंतून जातो की आपल्याला आठवण खूप येते. पण आपलं कर्तव्याच्या पुढे काही चालत नाही. आपलं घर, आपले मुलं, आपलं सगळं सांभाळायचं असतं, म्हणजे आपला संसार सांभाळायचा असतो. जवळजवळ असलं की ते एक बरं वाटतं. मला वाटतं गावाकडचे म्हणून आधी ना जवळजवळ द्यायचे, खूप लांब मुलीला द्यायचे नाही. त्या निमित्ताने येणं जाणं व्हायचं. असे खूप कोसावरती असलं की जमत नाही. घर खूप छान, म्हणजे बांधकाम खूप छान झालेलं आहे. खूप मस्त हे केलं आहे. घर म्हणजे बिल्डिंगच आहे. तर ही आहे विद्या आणि मध्ये आहे ती वर्षा, म्हणजे विद्याची छोटी बहीण. तर खूप शांत ती. मी जितकी बडबडी, मी जितकी ही, तितकीच अपोजिट विद्या. पण दोघींचं बॉन्डिंग खूप छान असायचं. अभ्यास मिळून करायचो. कोण किती अभ्यास केला ह्याच्यात चढावडी राहायचे. ॲक्च्युली कधीतरी गेल्यानंतर मी नक्की ओळख करून देते. हे भाऊजी आहेत आणि वर्षाचे मिस्टर. बऱ्याच जणांचे फोटो राहिले घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये म्हणजे विद्याचे बाबा आणि आई कदंबाई, ज्यांना मी म्हणते. तर खूप काही शिकतो आपण जेव्हा आपण लहानाचे मोठे होतो. तर माझ्या शिलाईमध्ये सगळ्यात वाटा म्हणजे कदंबाई आणि मोरडेबाई. मी त्यांच्याकडे क्लास नव्हता लावलेला, पण ते शिवताना ते पाहिलेलं. तर त्यांना मदत म्हणून कधीतरी थोडंफार असंच टाईमपास म्हणून केलेलं. पण आज माझा तो करिअर झाला त्याच्यामध्ये त्यांच्या आशीर्वादाने. तर कधीतरी निवांत मी तुम्हाला दाखवेन, म्हणजे कधीतरी ओळख करून देईन. तर हे बघा, ही कशी मैत्री असते. गेल्याबरोबर इतकं ती कडकडून मिठी मारली होती ना, तो शॉर्ट राहून गेला. पण आत्ताही तुम्हाला सांगते, तुमच्या मैत्रिणी असतील, बालमैत्रिणी असतील, किंवा कधी ओळख झाली असेल, कधी भेटणं होत नसेल, पण तुम्हाला आठवण आली किंवा तुम्हाला जमलं तर नक्की एकदा भेट घ्या. कारण हे राहून गेलं की राहून जातं. कधी आयुष्य संपेल ह्याचा भरवसा नाही आहे. त्यामुळे नाते हे जे असतात ना, खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामध्ये जो एक पॉझिटिव्ह एनर्जी असते ना, ती जबरदस्त असते. कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा.